महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट नसणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. तर आता जर व्हीव्हीपॅट नसणार असेल तर निवडणूक आयोगानं ईव्हीएम मशीन देखील काढून टाकावं आणि पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हीव्हीपॅट जर घालवणार असतील तर त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकावं, बॅलेट पेपरवर होऊ द्या मतदान, लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर मतदान करण्याची. व्हीव्हीपॅट हे सुप्रीम कोर्टानं कंपल्सरी केलं होतं, ते आता का काढत आहेत? आता लोकांना ईव्हीएमवर शंका आहे, मतदान याद्यांवर शंका आहे, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण होते. अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशनर असं वागत असतील तर संशयास्पद असल्याची टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरून देखील निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. लोकसभेच्या पराभवानंतर सरकारनं निवडणूक आयोगाचा वापर केला. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मतदान करण्याचं काम केलं ते लांछनास्पद आहे. तुमच्याकडे तयारी करायला वेळ आहे, तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगानं तयारी केली प्रभाग रचना ही संशयास्पद असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये जर कळवा, मुंब्रा, दिवा याचा विचार केला तर जागा कमी केलेल्या आहेत. तिथे जागा अधिक द्यायला पाहिजे होत्या. तिथल्या जागा कमी करून त्या ठाणे शहरात देण्यात आल्या आहेत. तिथल्या लोकांवर त्यांनी अन्याय केला असा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. तर त्याच प्रभाग रचना कायम ठेवण्याचं काम ठाणे महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र आधीच दिलं आहे की प्रभाग रचनेत लक्ष घाला, समान लोकसंख्या असलेला वॉर्ड पाहिजे असा नियम आहे, असं देखील यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. ह्याच्या पुढेही तेच होणार आहे. जोपर्यंत जनता उठाव करत नाही, जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाहीत, जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही, कुणाकडनं न्यायाची अपेक्षा करायची? सर्वोच्च न्यायालय जर न्याय देणार नसेल, सर्वोच्च न्यायालय न्यायदानात लक्ष देणार नसेल तर न्याय मिळणार कसा? भारतातली लोकशाही संपली असं आज जग म्हणेल. जग. कारण का राहुल गांधींनी नुसतं आरोप नाही केलेत, त्यांनी अख्खी यादी पुराव्यानिशी समोर आणली आहे. पूर्ण अभ्यास करून नावासकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत आदेश श्रीवास्तव, क्या नाम आहे? आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय. एक 70 वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली आहे वोटर लिस्ट मध्ये. 70 वर्षाची म्हातारी. काय टिंगल टवाळी करता यार लोकशाहीची.